सरकारला साधा टीईटीचा पेपरही सांभाळता येत नाही. अंबादास दानवे. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा टीईटीचा पेपर फुटल्याचे समजते. सरकारला साधा टीईटीचा पेपरही सांभाळता येत नाही. नीटची सर्व परीक्षा केंद्रे महाराष्ट्रात आहेत. एकीकडे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करते, पण या पेपर फुटीमध्ये सरकारचाच कुठेतरी सहभाग असल्याची शंका येते. छोटीशी परीक्षाही सरकारला व्यवस्थित घेता येत नाही. हे सरकार राम भरोसे चालत आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या वाशिम दौऱ्यानिमित्त ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाहूया ते काय म्हणतात. टीईटी शिक्षकांची पात्रता परीक्षा याचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे उद्या याची परीक्षा होती आहे. अजून पुढे ढकलली मला माहिती नाही, ढकलतील. परंतु या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं. हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे. एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा कुठेतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहे त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो. याचा अर्थ आपण कुठे चाललो हे बघण्याची आवश्यकता आहे. कुमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. नीट पेपर भी फुटला होता याच्या आधी. याच्यात जर असं बघितलं तर आता टीईटी फुटला तर आता शिक्षक आणि विद्यार्थी याच्यात अजूनही त्या शिक्षणाचा परिणाम होणार आहे त्या शिक्षणावर. 100% होणार आहे. कारण टीईटीची परीक्षा जी होतीये शिक्षकांसाठी होत असताना नीट वेगळा विषय, टीईटी वेगळा विषय. नीट राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा होती, टीईटी आपल्या राज्य स्तरावरची परीक्षा आहे. शिक्षकांसाठीची परीक्षा आहे. जे शिक्षक नोकरीला सुद्धा आहेत त्यांच्यासाठीच ही परीक्षा आहे बऱ्याच जणांसाठी. परंतु अशा परीक्षेचा पेपर सुद्धा सरकार सुरक्षित ठेवू शकत नाही. फार मोठी काही तर नाही, अतिशय कमी विद्यार्थी याला. विद्यार्थी म्हणजे शिक्षक आहे कमी. असं असताना ही छोटीशी परीक्षा सुद्धा सरकार मॅनेज करू शकत नाही. याचाच अर्थ आहे सरकार भगवान भरोसे चालू आहे, एवढंच म्हणताय. परीक्षा देणारा आणि पास होऊन त्याचं शिकवणारा दोघांचं आयुष्य अंधारात. हे पहा, याच्यात परीक्षा देणारा तर परीक्षा झालीच नाही. पण आपणही विद्यार्थी राहिलोय, मी स्वतः विद्यार्थी राहिलोय, अजूनही विद्यार्थी. पण एखादी परीक्षा असली तर माणूस वर्ष, 6 महिने, 4 महिने, 2 महिने पूर्ण तयारी करत असतो. आणि नेमकं माझी परीक्षेचा वेळ आली, मी अभ्यास केलेला 4 महिने 6 महिने आणि माझा पेपरच फुटला जर कळाला तर माझ्या जो मी मेहनत केलेली आहे अभ्यासाचा त्याचं माझी मेंटॅलिटी काय होती. एक, आता माझी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे म्हणून वेळेवरच परीक्षा देण्याचा जो उत्साह असतो ती परीक्षा पुढे ढकलली तर मला असं वाटतं माझा परीक्षेचा उत्साह कमी होतो आणि माझ्या निकालावर त्याचा परिणाम होतो. हो, हिंदी